राशींमध्ये बेकायदेशीर कीटकनाशक साठा प्रकरण, कारवाईवर प्रश्नचिन्ह, तक्रारदारास मारहाण या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन। राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर राशीन शहरात बंदी असलेल्या BSC पावडर थायमेट या कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणावर कायदेशीर साठा व विक्री होत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहे। या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाईत दिरंगाई करत गोडाऊन मालकाशी तडजोड केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे। तक्रारदाराच्या निवेदनानुसार राजवीर कृषी सेवा केंद्र आणि न्यू राजवीर कृषी सेवा केंद्र या दुकानांमध्ये बंदी असलेले कीटकनाशक साठवून विक्री केली जात आहे। विक्री करताना GST बिल न देता व्यवहार होत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। तसेच गुजरात राज्यातून दर 3 दिवसांनी सुमारे 60 टन माल आणून तो अहिल्यानगर व बीड जिल्ह्याच्या सीमा भागात विक्रीसाठी पाठवला जात असल्याचा आरोप आहे। या संदर्भात तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी व पोलीस प्रशासनाकडे तक्रार दिल्यानंतर 16 एप्रिल 2026 रोजी तालुका कृषी अधिकारी नंदकुमार वाणी यांच्या पथकाने छापा टाकून सुरुवातीला दुकान व गोडाऊन बंद अवस्थेत आढळले। त्यानंतर वेतावस्ती रोड परिसरातील एका गोडाऊनला सील करून पंचनामा करण्यात आला। मात्र काही वेळातच संबंधित व्यक्ती घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कारवाईत अडथळे निर्माण झाल्याचा आरोप आहे। गोडाऊनचे सील तोडण्यात आले तसेच पंचनामा फाडण्यात आल्याच्या तक्रारीत म्हटले आहे। यावेळी तक्रारदाराला धमकवण्यात आले। दरम्यान परिस्थिती तणावपूर्ण बनत तक्रारदारावर सुनील मोढळे याने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे। सागर कटके व दुर्गेश वाघ यांनी त्याला धरून ठेवले होते असेही नमूद आहे। ही संपूर्ण घटना अधिकाऱ्यांसमोर घडूनही त्यांनी हस्तक्षेप केला नाही असा गंभीर आरोप तक्रारदाराने केला आहे। तक्रारदाराने राशीन पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता योग्य प्रतिसाद मिळाला नसल्याचेही म्हटले आहे। पुढे संबंधित पक्षाशी तडजोड करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे। महत्त्वाचे म्हणजे तक्रारीत 2 दुकाने व 4 गोडाऊनची माहिती देण्यात आली असताना केवळ एकाच ठिकाणाची कारवाई केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। सध्या देखील दररोज पिकअप वाहनाद्वारे संशयित मालाची वाहतूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी तक्रारदाराने केली असून त्याने पुरावेही सादर केल्याचे सांगितले आहे। या संदर्भात पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले। यावेळी उपस्थित अन्याय निवारण सेवा समितीचे अरुण रोडे, अनिल लष्करे, दत्तात्रय सोनावणे, बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी अधिकारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते। अनिल लष्करे यांनी ज्या कर्जत तालुक्यातील मौजे राशीन येथे जे बेकायदेशीरित्या शासनाने जे बंदिस्त म्हणजे बंद केलेले की BSC पावडर असेल किंवा थायमेट असेल याच्यावर बंदी ठेवलेले अनाधिकृतरित्या जे इतर राज्यातून ज्या राशन शहरामध्ये जे कृषी सेवा केंद्र आहे राजवीर आणि न्यू राजवीर याचे कृषी सेवा केंद्र आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कंटेनर टू कंटेनर त्या ठिकाणी खाली त्यांच्या गोडाऊनमध्ये खाली होऊन इतरत्र जिल्ह्यामध्ये ते वितरित केले जातात। यासाठी त्या व्यक्तीने एक आवाज उठवला का या बंद झालं पाहिजे किंवा इतर या दुकानावर कारवाई झाली पाहिजे। परंतु आर्थिकदृष्ट्या जे तालुकास्तरीय जे कृषी अधिकारी असतील किंवा इतर प्रशासन असेल हे अर्थपूर्ण संबंध ठेवून जाणीवपूर्वक ज्या ठिकाणी समितीने जी कारवाई केली जे शॅम्पल घेतले ते शॅम्पल अनधिकृतरित्या बेकायदेशीर इतरत्र शॅम्पल घेऊन जे प्रयोगशाळेला पाठवले म्हणजे जाणीवपूर्वक फक्त तक्रारदाराची दिशाभूल करण्यात आली। तर या प्रक्रियेवर किंवा या तक्रारीवर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने जे वरिष्ठ कार्यालय जे राज्यस्तरीय समितीमार्फत त्या दुकान विक्रेत्यावर ते समितीने शॅम्पल घेऊन आणि इतर जे शॅम्पल जी शासकीय प्रयोगशाळा आहे तर प्रायव्हेट प्रयोगशाळेवर जे आम्ही शॅम्पल देऊ त्या शॅम्पलनुसार त्याची चाचणी करून संबंधित असणारे जे कृषी सेवा केंद्र आहे याचा परवाना रद्द करून आणि जे इतर राज्यातून आलेले थायमेट याच्यावर शासकीय जप्ती आणून त्या दुकानदारावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून जी कारवाई करण्यात ही कारवाई जर आम्ही लेखी निवेदनाला पाठपुरावा करून संबंधित परवाना रद्द नाही झाला तर अन्याय निवारण सेवा समितीच्या वतीने कृषी संचालक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयासमोर उपोषण करू। धन्यवाद। राशीन तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी राजवीर कृषी सेवा केंद्र आणि न्यू राजवीर कृषी सेवा केंद्र असे 2 कृषी सेवा केंद्र बेकायदेशीर शासनाने बॅन केलेले थायमेट आणि BSC पावडर ठेवण्याबाबत मी
तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन दिले होते. त्याच्यावरती तालुका प्रांत आणि तालुका पोलीस निरीक्षक, तालुका तहसीलदार यांची आवक ठिकाणी जाऊन सिग्नेचर घेऊन त्याचा पाठपुरावा करण्यासाठी कृषी तालुका अधिकारी साहेब वाणीसाहेब यांच्याची बाय हँड देऊन त्यांना मी पूर्ण घटनेचा पाठपुरावा सांगून त्या घटनेला काहीतरी कुठंतरी थांबायला पाहिजे ह्या हिशोबाने त्यांना मी ते पूर्ण माहिती दिली व त्यांनी दुसऱ्या दिवशीच त्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांची टीम दुसऱ्या दिवशीच 10 वाजता राशीन ठिकाणी दाखल झाली. परंतु दाखल होताना त्यांनी अगोदरच पूर्ण माहिती दोन्हीही दुकानदारांना दिली की आम्ही कारवाईसाठी येत आहोत. सदर गोडाऊनमधला माल तुम्ही त्याचा विल्हेवाट दुसऱ्या ठिकाणी लावा आणि जो तक्रारदार आहे त्या तक्रारदाराला आम्ही तिथं बोलून काहीतरी दुसरेच नमुने दुसरंच काहीतरी असं दाखवून आम्ही तिथनं पलायन करतो, बिनधास्त तुम्ही राहा असं फोनवरच अगोदर मॅनेज करण्यात आलं. आणि मग तीच प्रोसिजर त्यांनी चालू केली. मला त्यांनी ज्यावेळेस राशीनमध्ये आलो म्हणून फोन केला त्यावेळेस ते काय म्हणाले, तुम्ही कुठे आहेत? मी म्हटलं मी तुमचीच वाट बघतोय. तर ते मला फोन करता क्षणी करमाळा चौक राजवीर कृषी सेवा केंद्र या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला छापा मारण्याचा प्लॅन केला. परंतु ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं दुकानदाराला की अगोदर तुम्ही दुकान बंद करून कुठेतरी जावा म्हणून, कारण की तक्रारदाराला फक्त दाखवायचे की बाबा आपल्याला कारवाई चालू आहे म्हणून. पण मी तिथं आल्यानंतर प्रत्यक्षदर्शीने त्या ठिकाणी दुकान बंद होतं. मग त्यांना भरपूर प्रयत्न केला आम्ही फोन करायचा, संपर्क करायचा. मग आम्ही तिथून गोडाऊनवर दुसऱ्या गोडाऊनवर आम्ही छापा मारण्यासाठी गेलो. परंतु तिथे बी गोडाऊन ते बंद होतं तिथलं बरं. मग त्याच्यावरती त्यांना संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्याच्यानंतर मग त्यांना म्हटलं तुम्ही आता वाट बघू नका, कारवाई करायला सुरुवात करा. मग त्यांनी गोडाऊन सील केले. गोडाऊन सील केल्यानंतर 10 मिनिटांनी परत त्या ओनरचा फोन आला की बाबा तुम्ही गोडाऊनचे सील तोडा, आम्ही तिथं येतो. आता त्यांच्या दोघात काय बोलणं झालं तडजोडीचं काय माहीत नाही मला. त्यांनी साईटला जाऊन वाणी साहेबांनी फोनवर काय चर्चा केली मी काय ऐकली नाही. नंतर गोडाऊनचे सील तोडण्यात आली. तो गोडाऊन तोडतानाचे पुरावे माझ्याकडे सर्व आहेत, व्हिडिओ आहेत. गोडाऊन पंचनामा पण झाला शासकीय नियमानुसार, पण तो पंचनामा फाडण्यात आला, गोडाऊनची सील तोडण्यात आली. आणि त्याच्यानंतर ते गोडाऊन उघडल्यानंतर नाही ते माझ्यासमोर जे पर्यावरणाला घातक ज्या कीटकनाशके आहेत आरोग्यास मानवी शरीरास ते नमुने सोडून त्यांनी दुसरेच नमुने गुंडाळले. आणि मला तिथं दुसऱ्या माणसाला एक गावगुंडाला बोलून मला मारहाण त्यांच्यासमोर करण्यात आली. आणि मला तिथनं सांगितलं आता तू तिथनं निघून जा. तिथले दोन्ही बी गोडाऊनचे मालक म्हणले तुझं आता काही खरं नाही, त्यापेक्षा तू इथनं निघून जा. मग मी गेल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं काय मला काहीच माहीत नाही. दुसरे डुप्लिकेट नमुने त्यांनी प्रयोगशाळेत येथे पाठवले. आणि तिथून मी पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला माझी काही तक्रार घेण्यात आली नाही. मला तालुका पोलीस निरीक्षकांकडे पाठवण्यात आलं. त्यांनी सुद्धा तक्रार घेत नव्हते. परंतु आमची भीमसैनिक तिथं काही कामानिमित्त आले होते, त्यांच्या प्रेशरनी माझी तक्रार तिथं नोंद करण्यात आली आणि त्या गावगुंडाला गुन्हा दाखल करण्यात आला. आणि आमची अशी आहे की जी बेकायदेशीर थायमेट आणि जे BC पावडर आहे हे फार मोठं रॉकेट आहे. हे गुजरातवरनं येतं आहे. मग पूर्ण यंत्रणा अर्थव्यवस्था विकली गेली. ह्याला कुठंतरी वाचा फोडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. परंतु आम्ही इतकी ताकद लावून सुद्धा आज आम्हाला न्याय भेटत नाही आहे. त्यासाठी आम्ही कुठेही जायची तयारी आहे. ह्याच्यामध्ये आम्हाला न्याय भेटला पाहिजे, बस आमचं काहीच म्हणणं नाही. आणि शेतकरी देशोधडीला लागलाय, आत्महत्येचे प्रकार जास्त वाढायला लागलेत, प्रत्येकजण शेतकऱ्यालाच खायला लागलाय. कुठंतरी आपल्याला हे थांबवायचं आहे. त्यासाठी आपण उठाव करतोय ह्याच्या विरोधात आणि प्रशासनाला जागा करायची आपल्याला. हे जे चाललंय हे चुकीचं चाललंय. ओके.